नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे यांची जलमबेडी ही कादंबरी. पण श्रोते हो, एक नम्र विनंती की आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशी जरी जे घंटीचं चिन्ह येतं, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. चला श्रोते हो, सुरू करूयात. रामराव झुंजारे लिखित जलमबेडी भाग 9. थोरल्या बापूचा 20वा वेशीत सोडून पाळणा मसनवटीत गेला. मांगांनी त्याच्यासाठी मसनवटीत मस्त घर करून ठेवलं होतं. त्याचा मेवना मऱ्या मांग त्याच्या घरात जाऊन मांडी मारून बसला आणि जबरदस्त आरोळी ठोकला. हसेन हुसेन धुला, पुंड्याच्या नावानं हार बोला. पुंड्या काळ्या माणसाचं काळं सोटफळ धरून स्वर्गातनं नरकात गेला हो. हे असे कमरेखालचे बोल ऐकून बापू भयंकर तापला. चित्त्यानी निळावर उडी घ्यावी तसं खड्ड्यात उडी मारला. मऱ्याला त्यानं जीव नाकात येईपर्यंत कणसं बडावल्यावानी बदाडला. बापूच्या हातोड्यावाल्या हाताने मऱ्या बेहोश पडला. मऱ्या मियाला असा एकच गलका मसनवटीत झाला तेव्हा सोयऱ्यांनी मऱ्याला वर काढलं आणि त्याच्या दारू ढोसलेल्या मुखात गुकाड्या डोहातलं लोकांनी ढोपर धुतलेलं पाणी टाकलं. त्यामुळं मऱ्या शुद्धीवर आला आणि एक बापूला जबरदस्त शिवी हासडला. गावरान मऱ्यानं शिवराळ शिवी हासडल्यामुळं बापू भयंकर चिडला. म्हणून त्याला आणि त्याच्या बापाला झोडपून मोकळा झाला. परसाकडं करताना माणूस कुतावा तसा तो कुतला आणि परत गावरान शिवी हासडला. पेऱ्याच्या मायचं डोरलं फोडून वाळू घातलं, खैस कुत्रं. बापूनं मायवरली शिवी ऐकली आणि तो चावताळला. त्यामुळं मऱ्या बाव चाळला. तो पळणीच्या बेतात होता. डाकूला पकडावं तसं बापूनं मऱ्याला धरला. जिथं लाथा घालायला नको तिथं गचा गचा लाथा घातल्या. तेव्हा मऱ्यान केऱ्याची पुरी दारू उतरली. वाघाला बघून लांडगा पळावा तसा त्यांनी घरचा रस्ता धरला. ढग गरजावा तसा बापू गरजला. चला आता करा माती. दादाचे राहू केतू शेपूड घालून पाळले. तापलेलं लोखंड थंड व्हावं तसा बापू शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरला मोत्यावानी आलेला घाम पुसत खड्ड्यात उतरला. खंड्यानी थोरल्या बापूचा छत्रीछाप फटका त्याच्या गळ्याला बांधला. सोयऱ्यांनी त्याला पाळण्यातनं काढून बापूच्या हातावर ठेवला. बापूनं त्याला कवळीत घेतला, देवळीत बसवला आणि त्याच्या निस्तेज गालाचे मटामटा मुखे घेऊन म्हणाला, दादा, मी तुझ्या शब्दापलीकडं जाणार नाही का तुझी तेरवी बी करणार नाही. तू उद्या माझ्या नजर पाडणार नाही. वारसानं ज्याला अन्न मिळत नाही त्याला तुझ्या नावानं अन्नदान करेन. तुला शिरा आणि पोळ्या आवडत होत्या तेच मी त्याईला वाढीन. तू मला सोडून चालला. आता मला या दुनियेत कोण आहे? जाय जाय तू जाय. तुझ्या मागं मला बी येणंच आहे. चला लोटार माती. असं बापूनं म्हटल्याबरोबर मांगांची बलशाली बाहू सरसावली. त्यांनी फर फावड्याने खड्ड्यात माती लोटली. क्षणात थोरला बापू काळ्या माईच्या कुशीत गडप झाला. खळ्यात ज्वारीची रास पडावी तशी मातीची रास पडली. शेवटी मांगांनी त्यांची गुडघे टेकून थोरल्या बापूपुढं नतमस्तक झाले आणि जड पावलांनी आपापल्या घरी पांगले. मांगांच्या मागणी आपल्या अंगणात रप आणि झपझप साडा टाकल्या. त्यांनी आपापली घरं दारं निर्मळ केल्या. बापूनं 4 तांबे पाणी अंगावर टाकून घेतला. माईनं बापूचं आणि थोरल्या बापूचं धोतर टोपल्यात टाकून डोहाचा रस्ता धरली. आधी तिने बापूचं धोतर खांगाळून मांजऱ्या खडकावर ठेवली. कासराभर दिवस उरला होता. तो सुद्धा डोंगराड जायच्या बेतात होता. अनेक रंगाची अनेक ढंगाची पाखरं किलबिल करत आपापल्या घरट्यांकडं विमान झेप घ्यावं तशी झेप घेत होती. कापसावानी बगळे त्यांच्या बायकांना बिलगायला सासरवाडीला जात होती. तेव्हा माईनं थोरल्या बापूच्या धोतराचा एक पालव डाव्या हातात धरून उजव्या हातानं दुसरा पालव धरून कोळी पाण्यात जाळं फेकावं तसं भिरकवली. धोतरात थोरल्या बापूचं लावून उरलेलं साबण होतं. ते डुबुक असा आवाज करून पाण्यात पडलं. ते पाण्यात पडतेवेळी माईला दिसलं नाही. डुबुक असा विचित्र आवाज तिच्या कानावर येऊन आदळला तशी माई दाचाकली. कशी तरी थरथर कापत धुणं घरी आली. तापानं आजारी पडली. तिच्या देहात बम ताप भरल्यामुळं ती बारळायला लागली. मी तुला सोडत नाही, तू माझ्या पिंजऱ्यात अडकली. बापू घाबरला. त्याचा खुट्यावानी मजबूत देह लटालटा कापायला लागला.
लगेच त्यानं माईचा अंग थंड पाण्यानं पुसून काढला. तेव्हा तिचा ताप थोडा कमी झाल्यावानी वाटला. मी आणि माझी थोरली बहीण गंगाबाई माईच्या अंगावर पडून आसू गाळत होतो तेव्हा तिनं बाजावरनं ताडकन उठली. आमची डोकी तिच्या मांडीवर घेतली आणि आमची वदाडावानी आसवं तिच्या पदरानं पुसली. तेव्हा सर्व आमच्या घरी येऊन भाकडकथा चालू केली. पिरू, दवल्याच्या माईला पुंड्यानं धरलं र. भूत लय दाड असते बरं. गड्याचं भूत बाईला धरलं की ते भेगीनं सोडत नाही. तू एक काम कर, उमरीला जा, किलोभर सागोती आण. बरं, मग आणून काय करायचं? अरे पिरू, सागोतीला वाफाळ आणि बाईजीच्या अंगावरनं उतरून पुंड्याच्या बोंद्यावर ठेव. मग बघ गुण येते का नाही ते. सर्व माय तू निवळी येडी आहे येडी. या दुनियेत भूतान रानदांडगे नाहीत. ही दुनिया गंगेच्या पाण्यावानी निर्मळ आहे. इथली माणसंच झालीत भूत. या भूतानं हुबा धिंगाणा चालू केला आहे हे ठाव आहे का तुला? नाही र. माय तुझी सून सांच्यापरी धुणं धुवायला वाळायला गेलती. दादाच्या धोतरात त्याला आंघोळ घालून उरलेलं साबण स्वायरेने गोंडाळून ठेवलं होतं. त्याचं धोतर धोते येळे साबण पाण्यात पडला असन आणि त्याचा बडकन आवाज आला असन. त्या आवाजाला तुझी सून भिली असन म्हणून तिला ताप आला. माणूस जित्यापाने माणसाचं हागणं मुकणं बंद करते, मढ माणसाला काय करते? अरे पिरू, माझं येडीचं थोडं ऐक. भूत असो की नसू, तिच्यावरून सागोती उतरून टाक की. मनाची कांक्षा जाती र. 2 आणे येतील की 3 जातील. सर्व माय तुला वटवट करू नको. हे खोळचट काम माझ्याच्यानं काय होत नाही. वादळात झाडाचा फाटा काडकन मोडावा तसं बापूनं तिला तोडून बोलल्यामुळे ती तणख्यानं घोडी उठावी तशी उठली. तिचं इंद्रधनुष्यवानी लुगडं झटकत झटकत तिच्या घरी निघून गेली. मायचा ताप कधी उतरत तर कधी चढत होता. ताप उतरला का माय 2 घास खाई आणि बाजावर पडून राही. दिवस मावळला की तिचं अंग भरून येई. अंधारानं गावावर झडप घातली का तिचं अंग गरम होई. अंग तापलं की येडी बारळावी तशी बडबडायची, माझ्या जाळ्यात मासोळीवाणी अडकली, मी काय तुला सोडत नाही. माय बरगळल्यामुळं बापूनं ओल्या सुडक्यानं तिचं अंग पुसून काढला. 1-1.5 घंट्यात तिचा ताप उतरला. ताप उतरला का उतरला, माय खाऊ खाऊ करायची. भाकर भाजी पोटात टाकायची, मग घरका मुरकायची. भुसकट भरलेल्या खोपड्याच्या आयाबाया मायजवळ यायच्या आणि तिच्या डोक्यात राग भरायच्या. हातवारे करत मायला पटवून द्यायच्या. दौलतीची माय, तुला पुंड्यानं धरले ग. असा कसा राहते माय ताप? तुझ्या नवऱ्याला पुंड्याच्या नावानं तुझ्यावरनं किलोभर सागोती उतरून टाकायला सांग की. माय त्यांना बरं बरं म्हणत होती. बापूच्या कानावर त्यांचं बोलणं मात्र टाकत नव्हती. 15वडा मागं सरला तरी ताप मायला सोडत नव्हता. म्हणून आम्ही हवा पालट करण्यासाठी आजोळी गेलो. तिथं बी माईच्या तापानं कहर केला. नदीचा पूर चढावा तसा माईचा ताप चढत होता. तापात माय आदिवानी बरळत होती म्हणून आजी बावरली आणि खरबीला जाऊन भूतकाड्या पोतराजाला पुढं घालून आली. पोतराज होता. त्याला बायाच्या केसावाने लांब सडक केस होते, ते त्याच्या पाठीवर खेळत होते. तो पोतराज नसून चालतं बोलतं भूतच ते. उघडा बंब आणि त्याच्या देहावर अस्वलावानी बोट केस उभी होती. त्याचा देह मात्र अजिबात झिजला नव्हता. त्यानं त्याच्या हलगटावानी मस्तकावर मळवट भरला होता. चेहरा पार्रातीवानी रुंद, 1-1.5 इंच पुढचे सुळे वर आणले होते. तो पोतराज नसून आधुनिक युगाचा खरा दैतच. तो महाशय त्याच्या केसावर हात फिरवत म्हणला, छेदगाड्या, या बाईला बाई धरली, तिचं नाव रुक्मे. बघा की हिचं पत्न कसे लांबलेत, भूतलय दांडगय. 1 महिन्यापासून हिच्या अंगात ऋतूनान रुसून बसली. मी शिकत असल्यामुळं तो काय बोलतो, कसा बोलतो मला सारं कळत होतं, उमजत होतं. बापू त्याला राग येईल, खवळून अंगावर येईल असं टोचून बोलला. देवकर, खरे भूत तर तुम्ही हा. कुठं आहे भूत? कसं असते भूत दाखवून देता का? चांगल्या माणसाच्या डोसक्यात सरणाची राग घालणारे तुम्ही इगडे हा. तुम्ही याला भोंदून आणि त्याला भोंदून खाणारे दानव हा. अंग माशीच्या पाया इतकं बी झिजलं नाही. कसं झिजल? काम केल्यानं झिजते. सागुती खाऊन आणि असली म्हावाची पिऊन आडवं तिडवं फुगल्या. लय खाऊ नका, फुगा फुगल्यावाने फाटदेशी फुटून जाल. मासं आणि माणूस खाते 100 घास.
कचरा उकिरड्यावर टाकावा तसा त्याला टाकून बोलला आणि ताप उतरल्यावर माणूस थंड व्हावा तसा बापू थंड झाला. तेव्हा टाकाऊ कल्पनेनं तुडुंब भरलेलं डोकं खाजवत आणि हातवारे करत आजी म्हणाली, उगं बसाजी, मरू मायचा देव कराय, त्या लवंगाळ वाईट बोलू नका. त्याईचं म्हणणं करय, माझ्या लेकीला भूत धरले. देवकर हे माझे जावई हात, त्याईचं म्हणणं कानाव घेऊ नका. माझ्या लेकीच्या अंगातला भूत भेगीनं काढा. बाई, भूत काढण्यासाठी तर मी इथं आलावजी. लय जुनं आहे भूत. जाते परंतु त्याला खायला लई लागते. जुनं भूत लई भनाळं असते. असं करा. कसं करू जी? आजी उतावीळ होऊन म्हणाली. बाई, तुम्ही मुदखेडला जा. पावशेर बकरेची, पावशेर हलगाटाची, पावशेर कोंबड्याची आणि पावशेर बैल्याची सागोती आणा. तिला एका जागी शिजवून मस्त भाजी करा आणि ती निवाल्यावर 5 वाटक्या भरा. त्या भरलेल्या वाटक्या शेबदारात ठेवा. मग मी पूजा करतो आणि ते शेबदार बाई पुढं ठेवतो. मग मला वारं येईन. मी बाईला गाईच्या वाळवंटानं जोडपीन. महाराजच्या दणक्यामुळं तुमच्या लेकीला झपाटलेलं भूत जातो म्हणते का नाही बघा. याआधी जर तुम्ही माझ्याकडं आल्या असत्या एवढा खरंच आलाच नसता. असू द्या, झालं गेलं पार पडलं. कोंडनाक माझा चुलत मामा, तो हलगटावाने लांबरुंद होता. त्याच्याजवळ त्याच्यासारखंच काळ्या पाषाणावाने हलगट होतं. रावांच्या आणि 18 पगड जातीच्या म्हशी फाळल्या, धनावल्या आणि वाफवाल्या की तो हलगट म्हशीव सोडायचा. तो म्हशीव बरोबर चढतो का नाही म्हणून नजर लावून बघायचा. 2 वेळा तो म्हशीव चढला का फक्त 1-1 रुपये घ्यायचा. त्याचा पिढीजात धंदा होता. तेव्हा त्याला आजी करकोच्यावाने आवाज वाढवून म्हणाली, कोंड्या, एक काम हाय करतोस का रे? करतो की. कोणचं आहे काम सांग की. कोंड्या, मुदखेडातून कोंबड्याची, बकराची, हलगटाची आणि बैलाची पाव सागवती आंध्र मी माल मसाला वाटून ठेवतो. राव घोडीवर बसून बाजाराला जावा तसा कोंडनाक हलगटावर बसून मुदखेडची वाट धरला. अंधारावाने माजोरी हलगट लदक पळत मुदखेड जवळ करत होतं. ते रावावाने रगेल असल्यामुळं त्याने मुदखेड लवकर गाठलं. कोंड्यानं आजीनं सांगितलेलं 4 प्रकारचं मटण चिरगुटात बांधून झोऱ्यात टाकलं. यमराज हलगटावर बसावा तसा हेल्यावर बसून घरी आला. मटण आजीच्या हवाली केला. तेव्हा पोतराज मनमुराद हसला आणि आजीला म्हणाला, बाई, सागोती न धुता चुलीवर ठेवा. धुतलेली सागोती भूताला चालत नाही. पोतराजाच्या म्हणण्यानुसार आजीनं मटण न धुता कानाच्या मडक्यात टाकून सावण्याच्या चुलीवर ठेवली. मटण खदखद आणि गदगद करत शिजायला लागलं. 1 तासानं ते शिजून लोण्यावानी मौलूस झालं. कुत्रं जमीन हुंगावं तसं पोतराजानं मटणाचा वास घेत म्हणला, बाई, 5 भाकरी करा. प्रत्येकीला मस लावा. त्याच भाकरी भूताला चालतात. आजीनं भिड्याबरोबर 5 भाकरी थापली. प्रत्येक भाकरीला राहण्याचं मस लावली. भाकरी येळणीत ठेवून 5 वाटक्यात गरम गरम मटण टाकली. भाकरीनी मटण शिवदारात ठेवून त्याला उचलून आगडबंब पोतराच्या पुढं ठेवली. मटण त्याच्या पुढं ठेवल्याबरोबर त्याच्या तोंडानं पाणी सोडलं. त्यामुळं त्याचं तोंड वालावलं. त्यानं फडकीवर जागा म्हशीच्या शेणानं बाई सारावी तशी सारावला. 5 पिवळे जरद लिंब भालीनं कापून सारवलेल्या जागी ठेवून लिंबाच्या 10 फोडीवर पुटपुट करत भंडारा टाकला. त्याच्या भव्य कपाळावर कुंकवाचा मळकड भरून घेतला आणि बोलला, बाई, त्याचे 5 इंगळं माझ्या पुढं आणून ठेवा. आजीनं 5 चुलीतले टपोरे इंगळ आणून त्या दानवा पुढं ठेवली. तिनं मायचा हात धरून त्या खात्या पित्या यमराजा पुढं आणून बसवली. माय न डोलता न डगमगता मुलगी बसलेवानी चुपचाप बसली. त्यानं त्या लालबुंद इंगळावर लोहबांध्या ऊद टाकला. उदाच्या घमघमाटामुळं सारं घर व्यापून गेलं. मग त्यानं हातात वाळवट घेतलं. मग काय विचारता, त्याच्या देहात आरपार वारं घुसलं. सारे असतील नसतील तेवढ्या देवाचं त्याच्या धुरटन खारट देहात आगमन झालं. तेव्हा तो बारवेत पारवं घुमावं तसा घुमायला लागला. त्याचे वावभर केस मोकळे सोडून आंधळ्यावाने फिरवायला लागला.
त्याचे बरेच दिवसापासून आंबलेले केस मायाच्या अंगात वांडाला लागायला लागले. त्याचं मोहरमातलं सोंग बघून बापू कासावीस व्हायला लागला. त्यामुळे तो रागवून आणि टाकून बोलायला लागला. मामी एका दणक्यात याच्या अंगात घुसलेली देव काढतो. फुकटं सागोती खाण्यासाठी नाटक करायले. इथं माझं घर असतं ना, हा काळूबाळूचा तमाशा झालाच नसता. काय करणार, पडलं दुसऱ्याचं घर. गुणानं बसायची. मायच्या देवकराला नावं नका ठेवू. देवकर म्हणजे आव्यातली आग असती, ठावं नाही बाई तुम्हाला. बापू पोतराजाचं वगनाट्य दिवसा ढवळ्या उघड्या डोळ्यांनी बघत आणि तळमळत अस्वस्थ बसला होता. त्यानं मूग गिळून बसल्यामुळं त्या दानवाच्या अंगात पूर्वीपेक्षा दुप्पट वारं शिरलं. म्हणून त्यानं वाळवट घेऊन गुर्राखी ढोराला झोडपावं तसं मायला मारणं चालू केलं. तो दानव आडवा उभा फुगल्यामुळं मायला जातो म्हण म्हणून बोंबलत आणि चिरकत होता. माय काय केल्या जातो म्हणत नव्हती. त्यामुळे तो भयंकर चिडला आणि मायला वाळवटानं झोडपणं सुरू केला. वावळट ढोराच्या शेपटाच्या केसाचा असल्यामुळं मायला ते चापकावानी चपाचप आणि झपाझप लागत होतं. तो बडबडत होता. मायला दरडावून जातो म्हणत होता. त्यामुळं माय भांबरली. त्याच्या दानवी मारामुळं थरारली. आता राहत नाही म्हणायला लागली. मायनं राहत नाही म्हणल्यावर त्याच्या देहातलं वारं वाऱ्यात विलीन झालं. त्याचा दिप्पाड देह हल्ल्यामुळं त्याला कडकडून भूक लागली. आजीनं त्या भल्या माणसाला गाडगभर पाणी दिलं. त्याने तर पाणी घाशात सोडून दिलं आणि मटणावर गिदाडावानी ताव मारण्यासाठी मांडी घालून बसला. त्यानं 10-12 मिनिटात मटण आणि भाकरीचा फडशा पाडला आणि पुन्हा गाडगभर पाणी घाशाआड करून आनंदाचा डेकूर दिला. 5 लिंबाच्या 10 फोडी मायच्या अंगावरनं ओळावून चिरगुटात बांधून म्हणला, महाकाली मसन में रहने वाली, आदमी के हाडं खानेवाली बंगाली छू. असं बरळून ऊंट उठावा तसा ताडकन उठला आणि लिंबाच्या फोडीचं चिरगुट लिंबाच्या झाडाला बांधून घरी आला. आजीनं मरुमाईचा देवकर म्हणून 1 रुपया त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणली, देवकर मी तुम्हाला 1 रुपया दिलाय बरं. भूत परतून येऊ द्या नका, नाही तर माझ्या लेकीची आपदा होईन. आपदा सोडून बोला बाई. मला मरुमाईचा देवकर म्हणतात. माझ्या हाग्या मारामुळं भूत परतून येणार नाही याची मला पुरी जाणीव आहे. बापू आडणी असूनही मंत्रतंत्र, भूतखेत, देवदैव अंगात येणं जाणं हे त्याच्या मनाला अजिबात पटत नव्हतं. असल्या जीवघेण्या खुळचट कल्पनेमुळे समाज रसातळाला गेला आणि पुढेही जाईल असं त्याला नेहमी वाटत होतं. बापूचे विचार पुरोगामी असल्यामुळे बापूला मांगांचं आणि मांगांचं बापूला पटतच नव्हतं. त्यांनी त्याच्या भुवया चढवल्या. मंद सुरात म्हणाला, देवकर तुम्ही धोंड्या कोंड्याचं वगनाटक सागोती खाण्यासाठी केलं. माझ्या येड्या सासूला तुम्ही लोबाडलं. आता यापुढं असले नाटकं करू नका, नाही तर पोटभर मार खाल. भूत काढणारं कुकडं कुठलं की. बापूनं पोतराजाला झाडल्यामुळे तो झागा झाडत आजीच्या घरनं कोणनाकाच्या घरात घुसला. 2-3 दिवस आम्ही आजीच्या घरी राहिलो, पण माईचा ताप मात्र गेला नव्हता. जमिनीत पाणी मुरावं तसा तिच्या अंगात मुरला होता. म्हणून आम्ही मुदखेडला आलो. तिथं एक देहावर सुरकुत्याचं जाळं असलेल्या डॉक्टरचा एक मोडकळीला आलेला दवाखाना डोलत उभा होता. वाऱ्याची झुळूक आली की जवळचं रोपटं हलवत असा हालत होता. बापूनं त्या दवाखान्यात माईला नेला. म्हातारा माईला तपासून कापऱ्या स्वरात म्हणाला, बाईला जबरदस्त टायफॉईड झाला होता. आता त्या बऱ्या व्हायच्या मार्गावर आहे. 4-5 दिवस खायला देऊ नका, फक्त दूध द्या, दूध. 6व्या रोजी बशीभर खिचडी द्या, खिचडी. 10 गोळ्या देतो. सकाळ सायंकाळ 1-1 गोळी घ्यायला सांगा. पुन्हा काही टायफॉईड होणार नाही. साहेब तापित माणूस बरगळते का नाही हो? बरगळते. केव्हा केव्हा माणूस वेड्यासारखा करते. ताप उतरला का बरगळणे बंद होते. साहेब मी तुमच्या कर्जलंबर नाही सरणार. तुम्ही माझ्या बायकोच्या अंगातलं भूत एका झटक्यात काढलं. किती रुपये देऊ बोला? फक्त 2 रुपये द्या. म्हातारा बापूकडे बघत म्हणाला. बापूनं त्या म्हाताऱ्या पण मुरबी डॉक्टरच्या हातावर 2ची नोट ठेवला आणि आम्ही त्या दवाखान्यातनं हळूच पाय काढलो आणि मामाच्या झुकझुक गाडीत बसून घरी आलो. पहिला वर्ग उठत बसत पडत झडत पास झालो. सुखरूप 2ऱ्या वर्गात पाय ठेवलो.
शाळेत मिठाच्या खड्यावानी एकुलता एक मांगाचा मुलगा असल्यामुळं खूप म्हणजे खूप त्रास होत होता मला. तरीही मी नेमानं शाळेची धोपटवाट धरायचो. काय जाणं कोणास ठाऊक, शाळा मला जीव की प्राण वाटायची. म्हणून बापू रावाच्या काळीत काबाड कष्ट करून पोटाला पिळे देऊन पैसे घेले कमवायचा आणि मला पांघरणं सोडकं वेळेवर द्यायचा. भारी नाही बरं का, निव्वळ हलके सालके अंग झाकण्यापुरते. माझे कपडे आणि रावाच्या मुलाच्या कपड्याची मी वेडगळ मुलावानी तुलना करायचो. ती बऱ्या बापाची बरी पोरं असल्यामुळे त्यांचे कपडे भारी असायचे. बापूनं घेतलेले कपडे लत्ते मला हलके वाटायचे. कसे, फूक मारलं का उजडशी. मी मांगांच्या पोरापेक्षा कैक पटीनं बरे कपडे वापरायचो, कारण त्यांच्या नैकलावर 7-8 ठिगळं असायचे. म्हणून बापूनं घेतलेले कपडे मला भारी वाटायचे, जसे राजकुमारांचे असतात का नाही तसे. सहज म्हणावं म्हणून मी बापूला दचकतान कचरत जीव मुठीत घेऊन म्हणालो, बापू तुम्हाला निवळ हलके सलके झाड तडणेवानी कपडे का घेतो रे, भारीचे का नाही घेत. दौलत तू येडा आहेस. कपड्याला आणि अन्नाला माणसानं नावं ठेवू नवं, मग ते कसे बी असू. उन्हाळ्यात तुला कपडे कसे असतात, भारीचे असतात का नाही, ते बी नसं आणि कण घेत बस. अरे येड्या, माणसानं म्हाड्या हवेल्याकडं बघून जीनं जगू नाही. गरिबाच्या भोकं पडलेल्या झोपड्याकडं बघत जीनं जागावं, तवा कुठं माणसाच्या मनाला समाधान भेटते. बघा की मांगा महाराची गोजीरवाणी लेकरं गावात नागोळी हेनत्यात. त्याईच्या ढोपरावर ईदभर तरी कासाची लंगोटी आहे का, नाही ना. मग तुला हलके का होईना नवे कपडे आहेत का नाही सांग बरं. आहेत की. मी माझा पडलेला चेहरा कासवावाने आत घेत म्हणालो, दौलत मग तू यामध्ये सुख मान. अरे माणसाच्या जीवाला सुख राहावं, या कपड्यापरीस काही पटीनं भारी कपडे मिळतील तुला. साधं पण हृदयाला जाऊन झोमणारं बोल बापू मला नेहमी बोलायचा आणि ते माझ्या काळजात घर करून बसायचं. म्हणून तर मी वेळेवर शाळेत जायचो, मन लावून अक्षरं डोक्यात ठेवायचो. रंगनाथ भोईसरड्यावानी रंग बदलणारा माणूस. त्यानं 1 डझन रंगीबेरंगी पोरी काढल्या, अर्धा डझन पोटं करून माती आड झाल्या, 3 पोरीचे 12 हातहून सासरी गेल्या. त्याला खंडीभर पेंडी लेकरं झालती. खंडीवरला पेंड म्हणजे निवृत्ती. पोरं त्याला सरळ निवडत्या म्हणायचे. हा निवडत्या चिरक्या ढोपराचा असून 1 नंबरचा कलाकार होता. तो खूप चिडवायचा मला. क कांबळाचं क, ख खटाऱ्याचा ख आणि द दावल्याचं द हे विचकून ठरवल्यावाने कार्ट मला चिडवायचं. आभाळातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्या दिवसा ढावळ्या दावायचं. बापावानी गरम बेनं माझ्या मुळावर आलं होतं. ते बांडगं शेंडफळ असल्यामुळं त्याचा जीव का प्राण होतं, म्हणून बाप लाडानं आंधळा आणि निवडत्या लाडानं येडा झाला होता. तो बहादर आड्यावर होळा भाजत होता, तर कधी रांगेच्या डोक्यावर मिरे वाटून चटणी करत होता. माणसाच्या सहनशक्तीला काही मर्यादा असतात, त्या संपल्या की माणूस बावरतो, वेड्यावानी कावरतो. द दावल्याचं द म्हटल्यावर माझ्या मेंदूवरलं नियंत्रण एकदम ढिलं झालं. म्हणून मी मेंढा खवळावा तसं खवळलो आणि त्याची पाटी एका बुक्कीत फोडून त्याच्या खांद्याचा वाघ चावा घ्यावा तसा चावा घेतलो. तेव्हा कुठं मी शांत झालो. माझ्या जबरदस्त चाव्यामुळं त्याच्या खांद्यातनं रक्ताची चिरकांडी उडाली. त्यामुळं गुरूची टिचवर फाटली. त्यानं चौकशी न करता, माझा कैवार न घेता निवडत्याचा कैवार घेऊन मला हाग्या मार दिला आणि खवळून बॉम्बलायला लागला. अरे कुंभार संभ्याच्या गण्या, रंगनाथरावाच्या घरीच आहे. दावल्यानं निवृत्तीला पिसाळ्या कुत्र्यावानी चावल्यामुळं त्याचा खांदा रक्तबांबळ झाला, म्हणून त्याच्या कानावर घाल. रथाच्या घोड्यावानी पळत जा, त्यांना पुढं घालून आण, पळ. अरे पळ, काय बघलास. न्याहारीची वेळ होती. शेतकरी, कष्टकरी, कामकरी अजून कामाला गेले नव्हते, पण जायच्या तयारीत होते. रंग्या रंगपंचमीचा रंग उडवत घरीच होता. धिप्पाड गप्पाड रानबोक्यावानी मिश्याचा आणि फणशा खडकावानी हृदयाचा. हातात फरशी कुऱ्हाड घेऊन शिकार करून बेरड घरी यावा तसा तो शाळेत आला. त्याच्या शेंडे फळाचा खुबा बघून दिवा भडकावा तसा भडकला आणि झपाझप दांड्याचे वार करून माझा कोवळा देह बिलबिल केला. माझ्या नारळावानी डोक्यावर दांडा बसल्यामुळं मला भोवळ आली. धरतरी सूर्याभोवती फिरावी तसं शाळा माझ्या भोवती फिरली. केव्हा कसा आडवा झालो ते बी कळलं नाही. घडीवारानं रोगी उठावा तसा मी उठून बसलो. होळीच्या दिवशी पोरं लंब लंब बॉम्बलावीत तशी शाळकरी पोरं बॉम्बालली.
लबाड लांडगड अंकरतंय, लगीन करायचं स्वांग करतंय. या कडू कारल्याला काय बी झालं नव्हतं, नुसतं मिस घेऊन पडलं होतं. हे चौंडकं मासोळे खाणारं बगळं वय. अशी टवाळखोर बापाच्या टवाळखोर मुलांनी माझी टवाळी केली. मला लांडगेची बगळ्याची उपमा देऊन माझी बदनामी केली. मी लबाड नव्हतो किंवा ढोंगीही नव्हतो. त्यामुळं कंदिलाचा फुगा तडकावा तसं माझं हृदय ताडकन तडकलं, दुःखी कष्टी झालं. बापू खंड्यान पोच्या त्या दिवशी घरीच होते. एकनाथरावाच्या ढोलकामुनीच्या पानावानी नाजूक पोरीचं पाटोद्याला वटभरण घेऊन जाण्याच्या तयारीत होते. बापू सलमाच्या दोरीची 9 घरची बाजी जीव हातावर घेऊन आणि मेंदू ठिकाण्यावर ठेवून विणत होता. 9 घराच्या मधोमध एक टुमदार झोपडी पण काढत होता. सच्च्या साधूला समाधी लागावी तसं बापूला समाधी लागली होती. तेव्हा रंगाचा भंग करणारा रांग्या निवडत्याचा हात धरून मला पुढं घालून मांगवाड्यात आला. झालेल्या थेरड्या बिबट्यावानी कुतत मांगाचा राजवाडा डोक्यावर घेतला, शिव्या हसडायला लागला. पिर्या, तुझं हे टोंगळं फोडून काढलेलं आणि लाडानं येडं झालेलं पिसाट कार्ट माझ्या एकुलत्या एका लेकाचा खोबा फोडून रक्तबांबाळ केलाय. तुझं हे पोरगं नाही, पिसाळ कुत्रं वय. कालच मी 8 आण्याची कासवाच्या पाठीवानी नवी कोरी पाठी विकत आणलो होतो. तुझ्या अवकाळी पुतानं तिला फोडून चुर्रा केलंय. देवा देवा म्हणता मला सातारवान म्हातारू लेकरं झालंय. तुझं हे आसोलवानी पायाचं आणि वाजघान थोतराचं कार्ट माझा वस हेंदान बुडवायला निघाले. तुझं हे कार्ट माझ्या लेकराचा गळा घोटाय बसलंय. बस बुडवे, जरा समजून सांग त्याला, नाही तर जित्ता जाळून टाकेल कडवल्याला. अरे शाळू, तुझ्या तोंडात गाढवाचं वावर मुसळ गेलं काय? मांगे मी येना द्यायला आणि तू मुक्यावानी ग बसला. हळजून काढलंस तू आणि मुळावालंय माझ्या. हा तुझा इदूर माझ्या संग येणार नव्हता, त्याला बळबळ धरून आणलाय. समज दे त्याला, नाही ते ह्याची शाळा बंद झाली म्हणून समज. रावसाहेब, लेकराचं भांडण राजवाड्यात घेऊन आल्या. तुमच्या लेकरानं माझ्या लेकाच्या माबून 50 पाट्या फोडल्या. उठलं का सुटलं तुमचे 900ची फुलावानी पोरं माझ्या लेकराला मारतात. तुमचं 1 वाजता निर्णातून बाहेर आलेलं कार्ट माझ्या पोराला हटकून मारतंय. उगाच्या उगा चिमटा घेतंय, खडगोळ्या लेकरवानी चिडवतंय, तरी बी मी काय बी म्हणत नाही. लेकरं होतं, आज भांडून घेत्यात, उद्या 1 वात्यात. म्हणून मी लेकरा पाकराचं भांडण कानावर घेत नाही. तुमच्यासारखे ढोपरावर सुरकोत्या पडलेले रावसाहेब माझं लेकरू शाळेला मुकावं आणि घरी बसावं म्हणून मारतात. आपलं म्हणता लेकरू आणि दुसऱ्याचं म्हणता मेंढरीचं कुकरू, हे मला पटत नाही. तुम्ही माझ्या लेकाला मारल्या का नाही बोला? का मारल्या? त्यानं तुमच्या केळीचा बाग कापला होता का तुमच्या उसाला आग लावला होता? बोला की. पिर्या, मारलं र, काय करतो सांग की. शाळूचं मला पोलिसावानी हे दाटवायला लागले. उद्या तुझ्या कार्ट्याला जित्ता पुरतो का नाही बघ. वंगळं 1 वाजता जिलंबलेलं कार्ट म्हणते माझ्या परवेशाला. मग भाईयान मनगटाव गोड तेल टाकून बोंबलत राहील. रावसाहेब, तोंड सांभाळून बोला. तुम्ही माझ्या परीस वडील म्हणून तुमचा मान राखलाव, नाही तर एका दणक्यात तुमचं वक्त तोंड चपटं करून टाकलं. काय जीभ लांबली काय? मी काय बी म्हणत नाही म्हणून तुम्ही काय बी बोलतावे मला. जात लय वांगाळ तुमची, जिथं खाऊन तिथं हाकताय. तुमच्या हावलट लोकांची हावलट सावली बी अंगावर पडू दे न माणसानं. लय बिलंदर जात तुमची, होटावानी ओरपाट्या मुतणारी. टोंगळं फोडून मी माझ्या लेकराला काढलं, हे तुमचं म्हणणं खरं आहे. तुमचे टोंगळे फुटले नाहीत, कोणाचे तरी फुटले असतील. 5 चटल्यावाली 1 बोलून 10 बोलून घेऊ नका. तुमचे टोंगळे फुटले नाहीत, कोणाचे तरी फुटले असतील. हे बाणावानी 2 वाक्य रंग्याच्या काळजात फासकन घुसले. एडका अंगावर यावा तसा रंग्या बापूवर धावला आणि 1 थापड बापूच्या मुचकाडात ठेवला. त्यामुळं त्याचा पारा बेधडक 101 वर जाऊन पोचला. त्याचा समतोल बी घडला. म्हणून त्यानं पैलवानावानी रंग्याचा हात बांधून धरणीवर आडवा पाडला आणि त्याला जबरदस्त हाणायला लागला. मुक्या मारामुळं तो झाला घायाळ. शिव गोरकावा तसा बापू गोरकला. माझ्या हाताखाली मरते र यानं, तुझ्या तोंडात घातलं गाजर. वडगोळ्या, तुझ्या नरडीचा गोटच घेतो आता. माझ्या पोराला दांड्यानं मारला तू. तुझ्या वाड्यावर काय डाका घातला होता का त्यानं? खंडीवर पेंडी लेकराचा बाप आहे तू, वांजोटा नाही. तुझ्या डोळ्यात मुसळ घातलं. बघ की माझ्या लेकाच्या अंगावर कसे वळच्या वळ आल्यात. चोराला मारल्यावानी मारला तू.
बापूच्या गगनभेदी ललकारीमुळं खंड्या आणि पोच्या धावून आले. तेव्हा खंड्या भांडणं सोडवत होता. त्यावेळी रंग्यानं गफलतीनं बापूच्या पाठीत जोडा मारला. खंड्या गरजला, ए निसाकारवा, निसाकले, राजवाड्यातून जाय, नाही तर नाहक जीवाला मुकसीन. थोबाडावर, नाही तर जागेवर ठेवणार नाही. मांगवाड्यात येऊन आप्पा हात उचलला. आम्ही मांग हा म्हणून भेल्या र, नाही तर तुझी खुरमुंडी केलो असतो. ज्याची मोरी त्याला मोताईची चोरी. पटत नाही मला हे. तो तुझ्या बायकोचं कातोडं कोंडात घालून रंगवलं खवटेले. पिऱ्या, मेलो तर मेलो, पण तुझा जीव घेतल्या बेगर राहणार नाही तर नावाचा रांगणात. रावसाहेब बोलून तोंडाची वाप गमावणारे मारत नसत्यात, न बोलणारे मारून मोकळे वात्यात. तुम्ही मला एक जोडा मारला, मी तुम्हाला करोडो जोडे मारेल तरच नावाचा पेरणाक होईल. मी जे बोलत नाही ते अजिबात करत नाही, आणि जे बोलतो ते केल्या बिगर राहत नाही. आलं का टाळक्यात? बापूनं रंग्याला मांगाच्या पावलांनी पवित्र झालेली धूळ चारली. ही बातमी रानवाऱ्यावानी गावावर तरंगली. ही बातमी पसरवणारे नाग्याचे दारूचे पेले रिते करणारे चेले होते. रंग्या नागाच्या गटाचा होता. बापूला नाग्याचे विचार परत नसल्यामुळे त्याच्यापासून तो कोसो मैल दूर राहायचा. एकनाथ समजदार असल्यामुळे बापूचा कल नेहमी त्याच्याकडे असायचा. रावाचे चेले बापूचा कैवार घेत म्हणत होते, पिरनाकावानी सज्जन मांग या हळूपाळीत नाही. तो नुसता शाहू आहे, बाऊ नाही. शेंबड्या लेकराला बी वाकडं बोलत नाही, मारणं तलय दूर. रंगा लामाण्याचा मुताडा पिऊन शिव्या दिला असन. रंग्या म्हणजे बिन मसाल्याचा रेडू, म्हणून त्यानं वंगळ वाईट बोलून मांगाचा मार खाल्ला. निसाकाचं जिनं आणि फजितीला उनं, शिववरलं कुकडं कुठलं की. मन शुद्ध होती तया मित्र शत्रू होती, व्याघ्र न खाती सर्प तया. बापू मोकळ्या मनाचा होता. काट्यानं काटा न काढणारा, आरबट चरबट न बोलणारा माणूस. म्हणून शत्रू मित्र होऊन बापूची बाजू घेत होते. नाग्या हागरान दाबरा असल्यामुळं लोक त्याला भेवभक्तीनं भीत होते. थोडा दूर गेला की त्याच्या मायबहिणीचा पाणउतारा करत होते. श्रोते हो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.